या चॅप्टरमध्ये हा एक नवीन पार्ट आहे. चॅप्टर आपलं सुरू आहे प्लांट वॉटर रिलेशन्स. हा पार्ट आहे ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स. आतापर्यंत आपण काय पाहिलं? ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर. ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटरमध्ये आपण त्याला काय म्हटलं होतं? ॲसेंट ऑफ सॅप. त्या ॲसेंट ऑफ सॅपमध्ये आपण काय फायनली माहीत केलं की झायलेम इट कंडक्ट्स द वॉटर फ्रॉम रूट टू द टॉप ऑफ द प्लांट. ओके. पण त्या झायलेमचा रोल फक्त वॉटर कंडक्शनचा, ट्रान्सपोर्टेशनचा नाही, त्या झायलेमचा रोल पुन्हा मिनरल कंडक्शनचा पण आहे. म्हणून हा चॅप्टरमधला पुढचा पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सपोर्टेशन ऑफ मिनरल्स. मग मिनरल्स काय? नायट्रोजन आहे, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे, कॅल्शियम आहे. अशी जी मिनरल्स आहे ना, त्या पर्टिक्युलर प्लांटला त्या प्लांटच्या ॲक्टिव्हिटीसाठी लागतात. आणि असे जर मिनरल्स असेल तर ते पण ट्रान्सपोर्ट होतात अलॉंग विथ द वॉटर, बट इनडिपेंडंट टू दॅट ऑफ द वॉटर. म्हणजे वॉटर ट्रान्सलोकेशन एक गोष्ट आहे, झायलेमच्या थ्रू होत आहे, पण मिनरल ट्रान्सपोर्टेशन पण होत आहे. पण सायंटिस्ट ऑब्झर्व काय करतात की translocation of water is independent to that of the minerals, or transportation of the minerals is independent to that of the water, but both these particular water and minerals, they are translocated from root to the top of the plant or leaf. It is through the tissue that is called as xylem. तर हा पार्ट आहे, that is called as transport of minerals. सिंपल आहे. Source of minerals to the plant is soil. Minerals play important role in life of the plant. की कुठलाही मिनरल त्या पर्टिक्युलर प्लांटला पाहिजे जर असेल तर सोर्स मेन कोण असेल तर सॉइल आहे. प्लांट्स ऑब्टेन मिनरल्स इन डिझॉल्व्ड फॉर्म बाय रूट्स. की प्लांटला जर मिनरल्स पाहिजे असेल तर ते डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये त्या पर्टिक्युलर प्लांटला सॉइलमधून घ्यावं लागेल थ्रू रूट. अबाउट 36 to 40 मिनरल्स आर युटिलाइज बाय द प्लांट. की प्लांटला त्याच्या ग्रोथसाठी, त्याच्या मेटाबॉलिझमसाठी अराउंड 36 to 40 मिनरल्स रिक्वायर्ड असतात. पण या मिनरल्सचा आपण दोन कॅटेगरीजमध्ये डिवाइड करतो. काहीची रिक्वायरमेंट, काही मिनरल्सची रिक्वायरमेंट खूप जास्त असते, तर काही मिनरल्सची रिक्वायरमेंट कमी असते. ज्यांची जास्त असते दे आर कॉल्ड एज मॅक्रो एलिमेंट्स, आणि ज्यांची रिक्वायरमेंट कमी असते ग्रोथसाठी, मेटाबॉलिझमसाठी, त्यांना म्हणतात मायक्रो एलिमेंट्स. ठीक आहे. प्लांट्स ऑब्टेन मिनरल्स इन डिझॉल्व्ड फॉर्म बाय रूट्स. अबाउट 36 to 40 मिनरल्स आर युटिलाइज्ड बाय प्लांट. Some are carbon, hydrogen, oxygen, phosphorus, nitrogen, sulfur, magnesium are required in large quantity. They are called as macro elements. कोणाला म्हटलं होतं मॅक्रो एलिमेंट्स? कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, फॉस्फरस आहे, नायट्रोजन आहे, सल्फर आहे, मॅग्नेशियम आहे. यांची रिक्वायरमेंट त्या पर्टिक्युलर प्लांटची ग्रोथसाठी, मेटाबॉलिझमसाठी जास्त, म्हणून दे आर कॉल्ड एज मॅक्रो एलिमेंट्स. वाईल copper, cobalt, manganese, boron, zinc, they are required in small quantity, hence they are called as micro elements. कशाला मॅक्रो, कशाला मायक्रो म्हणायचं? ज्याची रिक्वायरमेंट त्या प्लांटची जास्त त्याला मॅक्रो, ज्याची रिक्वायरमेंट त्या पर्टिक्युलर प्लांटची, ज्या एलिमेंटची कमी असेल त्याला काय म्हणतो आपण? मायक्रो. ॲब्सॉर्प्शन ऑफ मिनरल्स इज इंडिपेंडंट टू दॅट ऑफ द वॉटर. की मिनरल्स त्या पर्टिक्युलर वॉटरसोबत येतात, झायलेमला कंडक्ट करावं लागतात, बरोबर आहे, पण ॲब्सॉर्प्शन इज इंडिपेंडंट बिकॉज the cell membrane of that particular root hair is selectively permeable. The cell membrane of the root hair is selectively permeable. म्हणजे इनडायरेक्टली त्या सेलला, रूट हेअर सेलला जो मिनरल पाहिजे किंवा त्या प्लांटला जो मिनरल पाहिजे तोच ॲब्सॉर्ब होईल, अननेसेसरी ॲब्सॉर्ब होणार नाही. Absorbed mineral ions are pulled upward direction along with the xylem sap due to the transpiration pull. की हे सगळे जेवढे काही मिनरल्स आहे अलॉंग विथ वॉटर कॉलम, अलॉंग विथ वॉटर म्हणजे अलॉंग विथ झायलेम सॅप, सॅप म्हणजे लिक्विड, लिक्विड म्हणजे वॉटर, झायलेममधून फ्लो होणार, त्याच्यासोबत ट्रान्सपोर्ट होईल, एका प्रोसेसने ट्रान्सपोर्ट होईल, दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रान्सपिरेशन पुल. जी थिअरी आपण ॲसेंट ऑफ सॅपमध्ये युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केली होती, दॅट थिअरी इट इज कॉल्ड ॲज द ट्रान्सपिरेशन पुल थिअरी. त्याला आपण कोहेजन थिअरी म्हटलं होतं, कोहेजन टेन्शन थिअरी म्हटलं होतं, नाही तर डिक्सन अँड जॉलीज थिअरी म्हटलं होतं. म्हणजे वॉटर जेव्हा अपटेक होईल त्याच वेळेस मिनरल्स पण अपटेक होईल. Mineral ions are mostly needed by apical, lateral buds, young leaves, developing flowers, fruits, seeds, etc. किंवा हे मिनरल आयन्स सगळ्यात जास्त कुठे रिक्वायर्ड असतात? प्लांटला तर प्रत्येक सेलला पाहिजे, पण हे सगळे जेवढे काही पार्ट आहे प्लांटचे जिथे मिनरल आयन्सची रिक्वायरमेंट सगळ्यात जास्त. कुठले कुठले पार्ट? अपायकल बर्ड्स, लॅटरल बर्ड्स, यंग लीव्स, डेव्हलपिंग फ्लावर्स, फ्रूट्स, सीड्स एक्सेट्रा. पुढे मिनरल आयन्स आर कॅरीड बाय वेन्स ऑफ लीफ अँड सेल्स अपटेक देम ॲक्टिवली.
किंवा हे मिनरल आयन्स असेल ते इनडायरेक्टली रूटने ॲब्सॉर्ब केलेले आहे, रूटने ट्रान्सपोर्ट केलेले आहे, स्टेमला मिळालेले आहे, स्टेमकडून लीफला मिळालेले आहे, लीफला मिळायची असेल तर लीफमध्ये ट्रान्सफर करायची जर असेल तर लीफमधल्या व्हेन्समधून ट्रान्सफर होईल आणि सेल्सला तो पर्टिक्युलर मिनरल असेल तर ॲब्सॉर्ब करावं लागेल ॲक्टिव्हली. Soil is not only the source of minerals, the cells also remobilize minerals within the parts of the plant. की त्या पर्टिक्युलर प्लांटला प्रत्येक वेळेस मिनरल सॉईलमधूनच घ्यायची गरज नाही. समजा फॉर एक्झाम्पल त्या पर्टिक्युलर प्लांटचे काही ओल्डर पार्ट्स आहे जे आता गळून पडणार आहे, ते गळून पडणारे जे पर्टिक्युलर पार्ट आहे ना, ते पर्टिक्युलर पार्ट ज्यांनी त्या मिनरल्सला स्टोअर केलेलं आहे, हे पर्टिक्युलर ओल्डर पार्ट्स त्या पर्टिक्युलर प्लांटचे यंगर पार्ट्सला ते पर्टिक्युलर मिनरल्स पण प्रोव्हाइड करतात. म्हणजे एखादा प्लांटचा पार्ट आहे तो ग्रो होणार आहे, त्याला प्रत्येक वेळेस मिनरल त्या पर्टिक्युलर रूटकडून घ्यावं लागेल असं नाही आहे. ओल्डर पार्ट पण त्या पर्टिक्युलर यंगर पार्टला मिनरल प्रोव्हाइड करतात. दॅट इज कॉल्ड एज रिमोबिलायझेशन. So soil is not only the source of minerals, the cells also remobilize minerals within the parts of the plant. The older leaves provide minerals to the younger leaves before they fall. For example, phosphorus, nitrogen, sulfur, potassium. But calcium is not remobilized. की फॉस्फरस, नायट्रोजन, सल्फर, पोटॅशियमचं रिमोबिलायझेशन होते, पण कॅल्शियम मात्र त्या पर्टिक्युलर प्लांटला रिमोबिलाइज करता येत नाही. दॅट मस्ट बी ॲब्सॉर्ब थ्रू द रूट. Analysis of xylem shows that most of the nitrogen travel in organic form in the form of amino acids and related compounds. की त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये नायट्रोजन जो ट्रान्सपोर्ट होत आहे तो नायट्रोजन मोस्टली नायट्रोजनच्या फॉर्ममध्ये होणार नाही, नायट्रोजिनस कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये होणार. अँड दॅट नायट्रोजिनस कंपाऊंड फॉर्म इट इज कॉल्ड एज अमायनो ॲसिड ऑर अदर कंपाऊंड विच कंटेन द नायट्रोजन. सम अमाऊंट ऑफ सल्फर अँड फॉस्फरस ऑल्सो ट्रॅव्हल इन इनऑर्गॅनिक. की काही अमाऊंटमध्ये सल्फर आणि फॉस्फरस जर असेल तर तो इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतो. त्याच्यानंतर इट वॉज प्रिव्हियसली बिलीव्ड दॅट झायलेम ट्रान्सपोर्ट्स वॉटर अँड इनऑर्गॅनिक मटेरियल अँड फ्लोएम ट्रान्सपोर्ट्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल. जुन्या काळी असं म्हटलं जात होतं की झायलेम काय ट्रान्सफर करणार, वॉटर आणि इनऑर्गॅनिक मटेरियल, आणि फ्लोएम काय कंडक्ट करणार, तर ऑर्गॅनिक फूड मटेरियल. पण आता काय म्हणतात सध्या, but it is not fully correct as some exchange of materials also occurs between them. पण आता सध्या काय म्हणतात की हे जे मटेरियल्स आहे इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, हे त्यांच्यामध्ये पण एक्सचेंज होतात. म्हणजे इनडायरेक्टली झायलेम टू फ्लोएम अँड फ्लोएम टू झायलेम. आता पाहू आपण ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड. याच्या पहिले काय होतं, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सपोर्टेशन ऑफ मिनरल्स. म्हणजे मिनरल आयन्स. काय माहीत झालं होतं की मिनरल आयन्स दे ट्रान्सपोर्ट अलॉंग विथ वॉटर थ्रू झायलेम. आता आपल्याला पाहायचं आहे ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. आता फूड म्हणजे काय, ॲक्च्युली देर इज अ प्रोसेस इन ग्रीन प्लांट, दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड एज फोटोसिंथेसिस. द फोटोसिंथेसिस कन्वर्ट द इनऑर्गॅनिक मटेरियल लाईक कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन टू द ऑर्गॅनिक मटेरियल लाईक फूड. म्हणजे फोटोसिंथेसिसमध्ये इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसपासून ऑर्गॅनिक फूड मटेरियल तयार होईल. लाईट एनर्जी लागेल, क्लोरोप्लास्ट लागेल म्हणजे क्लोरोफिल लागेल, त्यावेळेस फूड मटेरियल तयार होईल. द फूड मटेरियल विच इज प्रिपेअर्ड बाय ग्रीन प्लांट इन फोटोसिंथेसिस इट इज कॉल्ड एज ग्लुकोज. बट दिस पर्टिक्युलर ग्लुकोज it is then later converted by plant into the another food or sugar, that particular disaccharide sugar it is called as sucrose. आता सुक्रोज हे फूड आहे, ग्लुकोज हे पण फूड आहे, ऑर्गॅनिक फूड आहे. हे आता ट्रान्सलोकेट कसं होईल, ट्रान्सपोर्ट कसं होईल, त्याचं मेकॅनिझम किंवा ते आपल्याला पाहायचं आहे. ते हे आता ट्रान्सलोकेट कशाच्या थ्रू होईल, मेनली आपण काय म्हणतो, झायलेम इट कंडक्ट्स द वॉटर अँड फ्लोएम इट कंडक्ट्स द फूड. म्हणजे आता या पर्टिक्युलर स्टेटमेंटवरून आपल्याला माहीत झालं की फूड इज ट्रान्सलोकेटेड थ्रू द फ्लोएम ऑफ द पार्ट. तर तो पार्ट आपल्याला चेक करायचा आहे, पाहायचा आहे. दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. बघा, द फूड इज रिक्वायर्ड फॉर न्यूट्रिशन अँड डेव्हलपमेंट. की फूड कशासाठी पाहिजे, तर त्या पर्टिक्युलर प्लांटला न्यूट्रिशन मिळालं पाहिजे आणि ते प्लांट डेव्हलप झालं पाहिजे. डेव्हलपमेंटसाठी क्लोरोप्लास्ट प्रिपेअर फूड इन ग्रीन सेल्स. द नॉन ग्रीन सेल्स ऑफ रूट स्टेम ऑब्टेन फूड फ्रॉम द ग्रीन सेल्स. की ग्रीन सेल्समध्ये जे ग्रीन प्रेझेंट आहे ते क्लोरोप्लास्ट आहे. दॅट इज अ सेल ऑर्गॅनेल दॅट पॉजेस पिगमेंट, दॅट ग्रीन पिगमेंट इट इज कॉल्ड एज क्लोरोफिल. क्लोरोफिल ट्रॅप्स द लाईट एनर्जी फ्रॉम द सन, convert that particular light energy into chemical energy in the form of ATP, and that chemical energy it is then stored in the food material like glucose. आता हे सगळं कुठे झालं, ग्रीन सेल्समध्ये. ग्रीन सेल्सनी स्वतःचं फूड स्वतः तयार केलं, पण नॉन ग्रीन सेल्स त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये स्टेममध्ये प्रेझेंट आहे, रूटमध्ये प्रेझेंट आहे. दे कॅनॉट प्रिपेअर देअर ओन फूड. सो द ग्रीन सेल्स सप्लाय फूड मटेरियल टू द नॉन ग्रीन सेल्स. ओके, म्हणजे सोपं कसं, द लीफ
It supply the food material to the stem as well as the root. The part which prepare food is called as source and other which utilize is called as sink. काय म्हटलंय की ज्या पर्टिक्युलर प्लांटच्या पार्टकडून फूड मटेरियल तयार होईल दॅट इज कॉल्ड ॲज सोर्स, पण ज्या पर्टिक्युलर पार्टला ते फूड मटेरियल तयार करता येणार नाही पण युटिलाइज करावं लागेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ सिंक. म्हणजे लीफला काय म्हणावं लागेल तर सोर्स, रूट आणि स्टेमला काय म्हणावं लागेल तर सिंक. Food travel from source to the sink and the movement of food is called as translocation of food. करेक्ट आहे की फूड कुठून ट्रान्सफर कुठपर्यंत होईल तर सोर्स पासून तर सिंक पर्यंत, म्हणजे लीफ पासून तर रूट पर्यंत, लीफ पासून तर स्टेम पर्यंत. आणि असं जर ट्रान्सपोर्ट असेल त्या पर्टिक्युलर फूडचं फ्रॉम सोर्स टू द सिंक इट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. मग आता आपल्याला ट्रान्सलोकेशन माहीत झालं, ट्रान्सलोकेशनची पाथ माहीत करायची आहे की फूड कसं ट्रान्सलोकेट होते. Plants transport food to the longer distance and for this various tissues are involved like sieve tubes, vessels etc. की प्लांट असेल तर एवढं टॉल प्लांट आहे, त्या लीफ पासून तर रूट पर्यंत त्या पर्टिक्युलर प्लांटला फूड मटेरियल ट्रॅव्हल करायचं आहे. ट्रॅव्हल करायसाठी त्या पर्टिक्युलर प्लांटकडे जो टिश्यू प्रेझेंट आहे तो कॉम्प्लेक्स टिश्यू आहे. आता हा इथे या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल हा फ्लोएमचं सेक्शन आहे. लॉन्जिट्युडिनल सेक्शन म्हणजे व्हर्टिकल सेक्शन घेतलेलं आहे. हे जे दिसून राहिलं यांना म्हणतो आपण ट्यूब्स. ही अशी ट्यूब आहे. पण या पर्टिक्युलर ट्यूबला जसं आपण सीयू ट्यूब म्हटलं तर मध्ये प्लेट्स आहे, त्या पर्टिक्युलर प्लेट्सला म्हणतो आपण सीयू प्लेट्स. सीयू प्लेट्समध्ये मध्ये मध्ये ओपनिंग आहे. ही प्लेट अशी सरळ दिसणार नाही म्हणून ही प्लेट मी आता अशी करून दाखवलेली आहे. ही प्लेट आहे तर एवढ्या पार्टला म्हणतो आपण सीयू प्लेट. या ट्युब्युलर पार्टला म्हणतो आपण सीयू ट्यूब. याच्यासोबत जे कनेक्टेड प्रेझेंट आहे यांना म्हणतो आपण कंपॅनियन सेल्स. याच्यापैकी कंपॅनियन सेल्स, सीयू ट्यूब्स, सीयू प्लेट्स they are involved in this particular translocation of the food. पुढे plant transport food to the longer distance and for this various tissues are involved like sieve tubes, vessels. From various evidences like use of carbon isotope, कार्बनचे दोन फॉर्म आहे, C12 आहे, C14 आहे, C12 नॉर्मल आहे, C14 रेडिओ आयसोटोप आहे. तो रेडिओ आयसोटोप C14 यूज करून आपण पाथ ट्रेस केली की फूड मटेरियल म्हणजे शुगर कुठे 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 चालली. सो फ्रॉम व्हेरियस एव्हिडन्सेस लाईक यूज ऑफ कार्बन आयसोटोप, रिंगिंग एक्सपेरिमेंट आपण पाहिलेलं आहे. इट इज क्लिअर दॅट द फूड इज ट्रान्सपोर्टेड थ्रू द झायलम. म्हणजे C14 एक्सपेरिमेंटमधून, रिंगिंग एक्सपेरिमेंटमधून आपल्याला एक माहीत झालं की फूड इज ट्रान्सलोकेटेड इन प्लांट थ्रू ओनली वन टिश्यू, दॅट टिश्यू इट इज कॉल्ड ॲज फ्लोएम. The transport of food occurs by two directions, that is the vertical direction and the lateral direction. म्हणजे इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर प्लांटच्या लीफनी फूड मटेरियल तयार केलं असेल आणि ते सरळ खाली रूटपर्यंत जर आणायचं असेल तर दिस पर्टिक्युलर डायरेक्शन ऑफ मुवमेंट ऑफ फूड मटेरियल इट इज कॉल्ड ॲज व्हर्टिकल. पण त्या पर्टिक्युलर प्लांटच्या स्टेममध्ये, फ्लोएममध्ये, सेंटरमधल्या फ्लोएममध्ये जर फूड मटेरियल असेल तर ते सेंटरमधल्या फ्लोएममधून अजून सेंटरकडच्या पिथकडे, सेंटरमधल्या फ्लोएममधून फ्लोएमच्या बाहेरच्या कॉर्टेक्समध्ये म्हणजे लॅटरल साईडनी जर कंडक्शन होत असेल तर दॅट पर्टिक्युलर कंडक्शन इट इज कॉल्ड ॲज लॅटरल कंडक्शन ऑफ द फूड मटेरियल. सो देअर आर टू डिफरंट वेज ऑफ कंडक्शन ऑफ द फूड मटेरियल ऑर ट्रान्सलोकेशन ऑफ द फूड मटेरियल. द वन इट इज कॉल्ड ॲज व्हर्टिकल, द वन इट इज कॉल्ड ॲज व्हर्टिकल. पहा मी वरही दाखवतोय आणि खाली पण दाखवतोय. दॅन अदर इट इज कॉल्ड ॲज अ लॅटरल, बाहेर पण दाखवतोय आणि आतमध्ये पण दाखवतोय. आता व्हर्टिकल असेल तर आपण काय म्हणू की लीफकडून फूड मटेरियल तयार झालं असेल तर रूटपर्यंत जाईल, पण हे काही गरज नाही, आवश्यक नाही. समजा एखादं प्लांट आहे, त्याचं सीड आपण जर घेतलं, सॉईलमध्ये जर टाकलं, सीडमध्ये कॉटिलेडॉन आहे, त्या कॉटिलेडॉनमध्ये फूड मटेरियल प्रेझेंट आहे, ते त्या पर्टिक्युलर सीडपासून नवीन तयार होणाऱ्या प्लांटला प्रोव्हाइड होईल. म्हणजे कॉटिलेडॉनमधलं फूड वर जाईल. दिस इज कॉल्ड ॲज अपवर्ड मुवमेंट. पण पूर्ण डेव्हलप झालेलं प्लांट असेल, त्याच्या लीफमध्ये जर फूड मटेरियल तयार झालं असेल आणि ते जर रूटपर्यंत जात असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ द फूड मटेरियल. सो दिस इज कॉल्ड ॲज व्हर्टिकल. म्हणजे व्हर्टिकल म्हणजे नेहमी एखादं प्लांट पाहिलं असेल तर लीफपासून तर रूटपर्यंतच होईल असं नाही आहे, लीफपासून रूटपर्यंत पण होईल. आणि समजा सीड फॉर एक्झाम्पल एखादं असेल आणि त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होत असेल तर त्या कॉटिलेडॉनपासून तर नवीन प्लांटच्या टिपपर्यंत सुद्धा फूड मटेरियल ट्रान्सपोर्ट होईल. याला काय म्हणू आपण अपवर्ड. लीफपासून रूटपर्यंत जात असेल तर त्याला काय म्हणू आपण डाऊनवर्ड. दुसरं एखादी ब्रांच आहे,
त्याचं लीफ आहे, या लीफपासून त्या ब्रांचच्या अपेक्सला जरी फूड मटेरियल जात असेल त्या लीफकडून, तर त्यालाही काय म्हणू आपण, अपवर्ड. म्हणजे इनडायरेक्टली दिस इज कॉल्ड एज व्हर्टिकल ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड मटेरियल. द अनदर इट इज कॉल्ड एज लॅटरल. मग लॅटरल म्हणजे काय, फूड मटेरियल फॉर एक्झाम्पल त्या पर्टिक्युलर प्लांटच्या स्टेममध्ये असेल, सेंटरमध्ये स्टेमच्या टीथ प्रेझेंट आहे, म्हणजे पेरेन्कायमॅटस टिश्यू प्रेझेंट आहे, त्याच्या बाहेर काय प्रेझेंट आहे, स्टील आहे, म्हणजे वॉस्क्युलर बंडल आहे. वॉस्क्युलर बंडलमध्ये दोन कंडक्टिंग टिश्यूज आहे, एक झायलेम आहे, दुसरं फ्लोएम आहे. ट्रान्सपोर्टेशनसाठी ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूडसाठी आपल्याला काय पाहिजे, फ्लोएम. म्हणजे पीचच्या बाहेर काय प्रेझेंट आहे, फ्लोएम. फ्लोएमच्या बाहेर काय प्रेझेंट आहे, कॉर्टेक्स. कंडक्ट फूड कोण करणार आहे, तर फ्लोएम. तर फ्लोएमचं फूड पीचमध्ये जाईल, फ्लोएमचं फूड कॉर्टेक्समध्ये जाईल. दिस इज कॉल्ड एज अ लॅटरल कंडक्शन. म्हणजे इनसाइड पण जाईल आणि आउटसाइड पण जाईल. दिस इज कॉल्ड एज लॅटरल कंडक्शन. सो देर आर two ways of this particular transport of food. The one it is called as vertical, the another it is called as a lateral. पहिले पहा vertical, simple आहे. In this the food is translocated in downward direction from leaves to the stem and the root. हे normal. काय म्हटलंय, in this the food is translocated in downward direction from leaves to the stem and the leaves. म्हणजे leaves कडून फूड मटेरियल तयार होईल तर त्याला काय म्हणावं लागेल, सोर्स. पण स्टेम आणि रूटला जर फूड मटेरियल तयार करता येत नसेल, पण त्याला लीव्स कडून ऑब्टेन करावं लागेल, रिसीव्ह करावं लागेल, तर त्याला काय म्हणतो आपण, सीड. इट ऑल्सो ऑकर इन अपवर्ड डायरेक्शन. हे काय झालं, डाऊनवर्ड डायरेक्शन. आता पहा, इट ऑल्सो ऑकर इन अपवर्ड डायरेक्शन ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड, बल्बिन्स, कॉर्न एक्सेट्रा. हे सगळे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहे. as well it also occurs from leaf to the growing point of the stem. म्हणजे लीफ पासून तर ग्रोईंग पॉइंट पर्यंत. डेव्हलपिंग फ्लावर्स, लीफ पासून तर एखादा नवीन फ्लावर डेव्हलप होत असेल त्या ब्रांचला पण ते वर असेल तर. situated at the end of the branches. So this is called as vertical translocation. So vertical translocation, it occurs in two different directions, the downward direction and the upward direction. The another it is called as the lateral translocation. In this the food is translocated laterally from phloem to the pith and from phloem to the cortex. म्हणजे phloem कडून सेंटर कडे आणि phloem कडून phloem च्या बाहेरच्या साइडला. Phloem to the pith translocation is called as a radial translocation and phloem to the cortex translocation it is called as a tangential translocation. म्हणजे phloem कडून सेंटर मधल्या pith कडे येत असेल तर that is called as रेडियल ट्रान्सलोकेशन. आणि फ्लोएम कडून कॉर्टेक्स कडे जर फूड मटेरियल ट्रान्सलोकेट होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज द टँजेन्शियल ट्रान्सलोकेशन. दस ट्रान्सपोर्ट ऑफ फूड इज बायडायरेक्शनल. का बायडायरेक्शनल, कारण फ्लोएम कडून फूड मटेरियल आतल्या पीथकडे चाललेलं आहे आणि फ्लोएम कडून फूड मटेरियल बाहेरच्या कॉर्टेक्सकडे चाललेलं आहे. आतही चाललेलं आहे, बाहेरही चाललेलं आहे, पण लॅटरल साईडने जात आहे, म्हणून दिस इज कॉल्ड ॲज लॅटरल ट्रान्सलोकेशन. Finally, thus transport of food is bidirectional. Phloem contain food in the form of sucrose with water, but amino acids, hormones are also transported to the phloem. की त्या फ्लोएममध्ये जे मेन फूड मटेरियल प्रेझेंट आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे, तर शुक्रोजच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे, डायसॅकराइडच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. कोणापासून तयार झालेलं आहे, तर फोटोसिंथेसिसमध्ये तयार झालेल्या ग्लुकोजपासून तयार झालेलं आहे. म्हणजे फ्लोएम फूड मटेरियल कोणत्या फॉर्ममध्ये कंडक्ट मेनली करणार आहे, तर शुक्रोज. पण त्या फ्लोएमला फक्त फूड मटेरियल शुक्रोज फक्त कंडक्ट करायचं नाही आहे. बिसाइड्स दिस पर्टिक्युलर शुक्रोज, सेम फ्लोएम इट ऑल्सो कंडक्ट द अमायनो ॲसिड, हार्मोन्स अँड अदर ऑर्गॅनिक सबस्टन्सेस ऑल्सो. आता आपल्याला पाहायचं आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड मधला दुसरा पार्ट, मेकॅनिझम ऑफ शुगर ट्रान्सपोर्ट थ्रू द फ्लोएम. की लीफनी फूड मटेरियल तयार केलं, शुगर तयार केली, ग्लुकोज तयार केलं, ते पर्टिक्युलर लीफनी तयार केलेलं ग्लुकोज म्हणजे फूड मटेरियल हे स्टेमला आणि रूटला कसं मिळेल, म्हणजे ट्रान्सपोर्ट कसं होईल त्याचं मेकॅनिझम पाहायचं आहे. दिस पर्टिक्युलर मेकॅनिझम ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ दिस पर्टिक्युलर शुगर थ्रू फ्लोएम it was given by Munch, and that's why that particular hypothesis it is called as a Munch hypothesis, or it is called as a Munch theory, Munch pressure flow theory, or it is also called as mass flow theory, or it is called as mass flow hypothesis. सिंपल आहे समजायला, फार कॉम्प्लिकेटेड नाही आहे. चला आता एक या डायग्राममधून आयडियाज आपल्या क्लिअर होईल की फूड मटेरियल ट्रान्सलोकेट कसं होते. आता हे एवढं आपण दाखवलेलं आहे पूर्ण लीफ, इथून तर इथपर्यंत. याच्या वर आहे आता स्टेम, याच्या खाली आहे आता रूट. मेकॅनिझम ऑब्झर्व करा. आता इथून इथपर्यंत जर लीफ असेल तर या लीफमध्ये हा ग्रीन टिश्यू आहे, या ग्रीन टिश्यूला म्हणतो आपण मिझोफिल टिश्यू. या मिझोफिल टिश्यूमध्ये समजा हा एक सेल मी मोठा करून दाखवला, या सेलला म्हणतो आपण मिझोफिल सेल. हा मिझोफिल सेल आहे म्हणजे ग्रीन आहे. ग्रीन आहे म्हणजे याच्या आतमध्ये क्लोरोप्लास्ट आहे. क्लोरोप्लास्ट आहे म्हणजे फोटोसिंथेसिस सुरू आहे. फोटोसिंथेसिस सुरू आहे म्हणजे फूड मटेरियल तयार होणं सुरू आहे. फूड मटेरियल कोणत्या फॉर्ममध्ये तयार होईल फोटोसिंथेसिसमध्ये, तर ग्लुकोज.
जर या पर्टिक्युलर सेलमध्ये ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढत असेल तर इनडायरेक्टली काय इन्क्रीज होत आहे, सोल्यूट इन्क्रीज होत आहे. सोल्यूट इन्क्रीज होत आहे म्हणजे काय डिक्रीज होत आहे, सॉल्वंट डिक्रीज होत आहे. म्हणजे याचा अर्थ काय की या पर्टिक्युलर सेलचं ऑस्मॉटिक प्रेशर इन्क्रीज होईल. परत सांगतो, हे इथून इथपर्यंत लीफ आहे. या लीफ मधला हा जो टिश्यू आहे हा इथून इथपर्यंत मिझोफिल टिश्यू आहे. हा इकडे वॉस्क्युलर टिश्यू आहे. वॉस्क्युलर टिश्यूमध्ये झायलेम आहे, फ्लोएम आहे. आपल्याला सध्या काम आहे या मिझोफिल टिश्यूचं. मिझोफिल टिश्यू कसा असतो, ग्रीन असतो. म्हणजे सेल्स कसे प्रेझेंट आहे, ग्रीन आहे. अशा ग्रीन सेल्सपैकी एक सेल मी एनलार्ज केला. या पर्टिक्युलर सेलला मी मिझोफिल सेल जर म्हटलं तर या मिझोफिल सेलमध्ये सेंटरमध्ये न्यूक्लियस आहे, अराउंड सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. सायटोप्लाझममध्ये क्लोरोप्लास्ट आहे. क्लोरोप्लास्ट लाईट एनर्जी ट्रॅप करणार आहे. लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये करणार आहे. फोटोसिंथेसिस होणार आहे. फूड मटेरियल तयार होणार आहे. कोणत्या फॉर्ममध्ये फूड मटेरियल तयार होणार आहे, ग्लुकोज. असा ग्लुकोज जर या क्लोरोप्लास्टमध्ये तयार झाला म्हणजे इनडायरेक्टली या ग्रीन सेलमध्ये तयार झाला, म्हणजे इनडायरेक्टली या मिझोफिल सेलमध्ये तयार झाला. तर ग्लुकोज जर तयार झाला असेल तर या सेलमध्ये ग्लुकोजमुळे सोल्यूटची लेवल वाढली. पण त्याच वेळेस सोल्यूट जर वाढला तर ऑटोमॅटिकली सॉल्व्हंटची लेवल कमी झाली. म्हणजे या सेलचं ऑस्मॉटिक प्रेशर चेंज झालं. या सेलचं ऑस्मॉटिक प्रेशर इन्क्रीज झालं. सेलचं जर ऑस्मॉटिक प्रेशर इन्क्रीज झालं तर या पर्टिक्युलर सेलला ॲडजसंट सेलकडून, सराउंडिंग सेल्सकडून वॉटर ॲब्सॉर्ब करावं लागेल. नॅचरल आहे. दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज ऑस्मॉसिस. म्हणजे याचा अर्थ या पर्टिक्युलर सेलला सराउंडिंग सेल्सनी काय प्रोव्हाइड केलं, वॉटर प्रोव्हाइड केलं. वॉटर प्रोव्हाइड केल्यामुळे या पर्टिक्युलर सेलला वॉटर जर मिळालं असेल तर सेल टर्जिड झाला. म्हणजे दिस पर्टिक्युलर सेल नाव आफ्टर ॲब्सॉर्बिंग ऑफ वॉटर, दिस पर्टिक्युलर सेल नाव इट बिकम turgid, or the turgor pressure of this particular cell is increased. Due to increase of the turgor pressure of this particular green cell, this particular green cell forcefully push that particular glucose or food material to the other cells which are present in the same leaf, the tissue. It is called as phloem. म्हणजे या पर्टिक्युलर सेलचं जर टर्गर प्रेशर वाढलं असेल म्हणजे हा सेल पूर्ण टर्जिड झाला असेल तर फोर्सफुली या पर्टिक्युलर सेलनी ग्लुकोज कोणाला प्रोव्हाइड केला, तर त्याच लीफ मधल्या फ्लोएमला. म्हणजे याचा अर्थ तुमचं फूड मटेरियल आता कुठे आलं, सीव ट्यूबमध्ये. म्हणजे याचा अर्थ सीव ट्यूब मध्ये आलं म्हणजे इनडायरेक्टली सीव ट्यूब हा कशाचा पार्ट आहे, फ्लोएमचा पार्ट आहे. याच्या बाजूला काय प्रेझेंट आहे, झायलेम आहे. झायलेम फ्लोएमला एकत्र काय म्हणतो आपण, वेन. म्हणजे जे फूड मटेरियल मिझोफिल टिश्यू मध्ये प्रेझेंट होतं ते पर्टिक्युलर फूड मटेरियल आता कुठे आलं, वेन मध्ये आलं. कशाच्या वेन मध्ये आलं, लीफच्या वेन मध्ये आलं. दिस इज कॉल्ड एज वेन लोडिंग. दिस इज कॉल्ड एज अ वेन लोडिंग. म्हणजे इनडायरेक्टली तुमचं फूड मटेरियल आता कुठे प्रेझेंट आहे, व्हेन मध्ये प्रेझेंट आहे, फ्लोएम मध्ये प्रेझेंट आहे. कशाच्या फ्लोएम मध्ये प्रेझेंट आहे, लीफच्या फ्लोएम मध्ये प्रेझेंट आहे. आता हे फूड मटेरियल या सीव ट्यूब मधून ट्रान्सलोकेट होईल. काही फूड मटेरियल स्टेम कडे जाईल तर काही फूड मटेरियल रूट कडे जाईल. जर हे पर्टिक्युलर फूड मटेरियल, एक एक्झाम्पल आपण घेतलं, जर रूट कडे जर गेलं तर इनडायरेक्टली रूटच्या सेल्सला मिळालं, काय मिळालं, फूड मटेरियल मिळालं. जर रूटच्या सेल्सला जर ते फूड मटेरियल मिळालं तर सेल्स ऑफ द रूट कन्वर्ट दॅट पर्टिक्युलर शुगर ऑर ग्लुकोज इनटू द स्टार्च. कन्वर्ट दॅट पर्टिक्युलर शुगर इनटू द स्टार्च. कन्व्हर्शन ऑफ ग्लुकोज इनटू द स्टार्च, ग्लुकोज इनटू द शुक्रोज, शुक्रोज इनटू द स्टार्च. हे कुठे झालं म्हणतो आपण, रूटमध्ये. पण प्रॉब्लेम असा आहे की स्टार्च being it is insoluble in the water, being it is insoluble in the water, this particular starch, it decreases the osmotic pressure of that particular root. It decreases the osmotic pressure of the root. आता त्या पर्टिक्युलर स्टार्च मुळे त्या रूटच्या सेल्स मधलं जर ऑस्मॉटिक प्रेशर डिक्रीज झालं तर इनडायरेक्टली तो पर्टिक्युलर सेल त्याच्या ऍडजस्टंट सेल मधून ऍडजस्टंट सेलला वॉटर सप्लाय करेल. आणि वॉटर जर सप्लाय करत असेल तर इनडायरेक्टली असं फूड मटेरियल लीफ टू द वेन, वेन टू द व्हेन ऑफ द लीफ टू द रूट असं जर ट्रान्सफर होत असेल तर पहा आता मुवमेंट कशी झाली फूड मटेरियलची, लीफ टू द व्हेन ऑफ द लीफ. व्हेन मधून ते पर्टिक्युलर फूड मटेरियल असेल तर रूट कडे गेलं, काही स्टेम कडे गेलं. रूट कडे जर गेलेलं असेल तर इनडायरेक्टली तिथे ते पर्टिक्युलर फूड मटेरियल युटिलाइज झालं, काही फूड मटेरियल कन्व्हर्ट झालं. फूड मटेरियल तिथे कन्व्हर्ट झाल्यामुळे इथून फूड मटेरियल कमी झालं. कमी झाल्यामुळे नॅचरली इथे फूड मटेरियल जर आता ट्रान्सफर केलं असेल फोर्सफुली, पास जर झालं असेल रूटला, स्टेमला, तर नॅचरली ही व्हेन पास केल्यामुळे काय झाली, अनलोड. दॅट थिंग इट इज कॉल्ड एज अनलोडिंग ऑफ द व्हेन. म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर या पर्टिक्युलर ग्रीन सेलचं इन्क्रीज झालं
त्याच्यामुळे हा सेल जर टर्जिड झाला असेल आणि त्यांनी जर फूड मटेरियल त्या फ्लोएममध्ये दिलं असेल, म्हणजे वेनमध्ये दिलं असेल, तर दॅट इज कॉल्ड ॲज लोडिंग ऑफ द वेन. पण या वेननी ते फूड मटेरियल स्टेमला किंवा रूटला जर दिलं असेल, स्टेमनी किंवा रूटनी ते कन्झ्युम नाही तर मग कन्वर्ट केलेलं असेल, म्हणजे या पर्टिक्युलर वेनमध्ये ते फूड मटेरियल आता राहिलं नसेल, त्या वेनला आता ते फूड मटेरियल पाहिजे असेल, तर दॅट इज कॉल्ड ॲज वेन अनलोडिंग. सो दीज आर द टू मेकॅनिझम्स. द वन इज कॉल्ड ॲज वेन loading and the another it is called as vein unloading. This was the principle or concept or hypothesis which was given by Munch. This hypothesis it is called as Munch hypothesis. एक principle है that is called as osmosis. So thus according to this particular Munch, the food material from leaf to the vein and vein of the leaf to the stem as well as the root, simply it is nothing but it is a physical transport of food material. It is a physical transport of food material. आता सेम मटेरियल आपण इथे ऑब्झर्व. परत हेडिंग पहा, मेकॅनिझम ऑफ शुगर म्हणजे फूड ट्रान्सपोर्ट थ्रू द फ्लोएम. This is also called as Munch pressure flow theory, or this is called as mass flow theory, or this is also called as mass flow hypothesis. This hypothesis was given by Ernst Munch. It was given by Ernst Munch. Simple hypothesis है, फार complicated नहीं. बघा. According to this hypothesis, the photosynthetic cell. According to this hypothesis, the photosynthetic cell prepare glucose. Due to this, the osmotic concentration of that cell increases. या पर्टिक्युलर लीफ मधल्या या ग्रीन सेलनी जर फूड मटेरियल फोटोसिंथेसिस मध्ये ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये तयार केलं असेल, तर या पर्टिक्युलर सेलचं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन काय झालं, इन्क्रीज, विच ॲब्सॉर्ब्स द वॉटर फ्रॉम द ॲडजस्टंट सेल अँड सेल बिकम्स टर्जिड. इथे ग्लुकोज तयार झाल्यामुळे सोल्यूट वाढला, सॉल्व्हंट कमी झाला, त्याच्यामुळे या पर्टिक्युलर सेलनी याच्या ॲडजस्टंट सराउंडिंग सेलकडून वॉटर ॲब्सॉर्ब केलं बाय प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज एंडोऑस्मोसिस. ठीक आहे. ड्यू टू इन्क्रीज इन द टर्गर प्रेशर, आता या सेलचं टर्गर प्रेशर इन्क्रीज झालं आहे. ड्यू टू इन्क्रीज इन द टर्गर प्रेशर, the turgid cell push sugar to the sieve tubes of the vein. This is called as loading of the vein. याचं जर टर्गर प्रेशर या पर्टिक्युलर ग्रीन सेलचं म्हणजे मिझोफिल सेलचं जर इन्क्रीज झालं असेल, तर हा सेल आता ती शुगर म्हणजे ग्लुकोज म्हणजे फूड मटेरियल पुश करेल कुठे, सिव ट्यूबला, त्याच लीफ मधल्या सिव ट्यूबला म्हणजे इनडायरेक्टली व्हेनला. म्हणून दॅट पर्टिक्युलर थिंग इट इज कॉल्ड एज लोडिंग ऑफ द व्हेन. लोडिंग ऑफ द व्हेन तुम्हाला कळलं, ग्रीन सेल मधलं फूड मटेरियल त्या फ्लोएम मध्ये जाणे. दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज लोडिंग ऑफ द व्हेन. ॲट द सिंक एंड, आता हा जो एंड आहे इथे फूड मटेरियल तयार झालेला याला आपण सोर्स म्हणतो. स्टेम तयार करणार नाही आहे त्याला सिंक म्हणतो. रूट तयार करणार नाही त्याला पण आपण सिंक म्हणतो. नेहमी फूड मटेरियल कसं ट्रान्सफर होते, सोर्स टू सिंक. ॲट द सिंक एंड म्हणजे स्टेम किंवा रूट, the root or stem cells utilize sugar and also polymerizes sugar into the starch. आता हे जे फूड मटेरियल या लीफ मधल्या सिव ट्यूब मध्ये प्रेझेंट आहे, स्टेमला जाईल, काही रूटला जाईल, ते युटिलाइज करेल, नाही तर मग कन्वर्ट करेल. कन्वर्ट करायचं असेल तर कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर करेल, तर स्टार्च. ड्यू टू फॉर्मेशन ऑफ स्टार्च अँड इज बीइंग इनसोल्युबल इन द वॉटर, इट्स ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस अँड एक्झोऑस्मोसिस ऑकर्स. की हे फूड मटेरियल त्या पर्टिक्युलर स्टेमला नाही तर मग रूटला जर गेलं असेल, तिथे जर कन्झ्युम ते झालं असेल किंवा मग ते स्टार्चमध्ये कन्वर्ट झालं असेल, तर त्या रूटमधल्या सेल्सचं ऑस्मोटिक प्रेशर काय होईल, डिक्रीज. वॉटर इन द रूट सेल्स लॉस टू द सराउंडिंग सेल्स, देअर बाय डिक्रीजिंग द टर्जिडिटी ऑफ द सेल. पहा आता काय म्हटलंय, वॉटर इन द रूट सेल्स लॉस ड्यू टू द सराउंडिंग सेल्स thereby decreasing the turgidity of the cell. म्हणजे इनडायरेक्टली या पर्टिक्युलर सेलला जर ग्लुकोज गेला असेल तर इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर सेल मधलं वॉटर लूज होईल, सराउंडिंग सेलला पास होईल. टर्गर प्रेशर इज लोअर्ड, टर्गर प्रेशर आता डिक्रीज होईल. अ टर्गर प्रेशर ग्रेडियंट इज डेव्हलप फ्रॉम सिव ट्यूब इन द लीफ ऑफ द रूट सेल्स अप टू द रूट सेल्स. म्हणजे हे टर्गर प्रेशर आता हळूहळू या पर्टिक्युलर सिव ट्यूब्स पर्यंत कमी 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 होतील. Consequently, food is translocated along the concentration gradient passively. असं करता करता हे फूड मटेरियल फ्रॉम लीफ टू द रूट किंवा लीफ टू द स्टेम पास होईल, बट द प्रोसेस इट इज कॉल्ड एज पॅसिव्ह प्रोसेस. दिस इज कॉल्ड एज वेन अनलोडिंग. म्हणजे इनडायरेक्टली ट्रान्सफर केलं, ही वेन आता एम्प्टी झाली, तर दॅट इज कॉल्ड एज वेन अनलोडिंग. पण ग्रीन सेल मधून त्या पर्टिक्युलर सिव ट्यूब मध्ये फूड मटेरियल आलं, दॅट इज कॉल्ड एज वेन लोडिंग. At the sink end, sugar is used
अँड एक्सेस वॉटर एंटर्स इन टू द झायलम, की सिंक एंडला म्हणजे रूटला किंवा स्टेमला जर ती शुगर युटिलाइज झालेली असेल तर एक्सेस वॉटर असेल तर झायलमला वापस जाईल, फूड मटेरियल असेल तर इनडायरेक्टली यूज होईल. दिस मेकॅनिझम डज नॉट एक्सप्लेन बाय डायरेक्शनल ट्रान्सपोर्ट ऑफ फूड मटेरियल, की आपण मगाशी पाहिलं होतं दोन डायरेक्शननी पण लॅटरल कंडक्शनमध्ये लॅटरल ट्रान्सपोर्टेशनमध्ये फूड मटेरियल पास होते, रेडियल आणि टँजेन्शियल लॅटरल ट्रान्सपोर्ट ऑफ फूड मटेरियलमध्ये, पण ही थिअरी ते एक्सप्लेन करत नाही. दस मंच प्रेशर फ्लो इज प्युअरली अ फिजिकल प्रोसेस, की या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये फूड मटेरियल असेल तर ते प्रेशर फूड मटेरियल असेल तर फ्रॉम लिप टू द रूट or leaf to the stem transport wheel. That's why this particular process, it is a physical process.